बाप्पांचा शेवटचा दिवस म्हणजे एक हळवा क्षणच नाही का, ज्यात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांचे हृदय भरून येतात. अशाच प्रकारे आमच्या बाप्पांचा पण हा शेवटचा दिवस. आरती करून पूर्णाच्या मोदकाचा प्रसाद बाप्पांना अर्पित केला. नंतर नैवेद्यात वरण भात, भाजी पोळी, भजे, रव्याची खीर, कुरडई, सांडोळी, पापड आणि पूर्णाचे मोदक अशा प्रकारचा नैवेद्य बाप्पांना दाखवला. घरात बाप्पांचे गाणे लावून जल्लोषाने हा क्षण साजरा केला. नंतर सगळ्यांचे जेवण आटपून बाप्पांच्या विसर्जनाला निघालो. विसर्जनाच्या आधी पुन्हा एकदा आरती गायलो आणि प्रसादाची शिदोरी बाप्पांसोबत देऊन बाप्पांचा निरोप घेतला. दुःखही झाले, पण सर्वच भक्तजन आपापल्या बाप्पांचा निरोप घ्यायला जमले होते. तेवढ्यातच आमचे दर्शन झाले एका कोण गोंडस बाप्पांचे. दर्शन घेऊन निसर्गाचा आनंद घेत काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात लॉक केले आणि आलो घरी. तेवढ्यातच जाणवले त्या एका पाहुण्याची सहवास आता नाहीसा झाला. मग काय बोललो, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या.